चांद्यापासून मांद्यापर्यंत कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नोका व्हिडिओ पण सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या आणि सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कांद्याचा दर 3000 होण्यासाठी आणखीन किती वाट ही पाहावी लागणार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर प्राप्त करायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार अखेर कांद्याचा दर 3000 होण्यासाठी आपल्या आणखीन किती वाट ही पाहावी लागणार. चला तर मग आपल्या मनातील महत्त्वाच्या या प्रश्नाचे अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. जर सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा दर किती आहे बरं? तर सध्या आपण जर या ठिकाणी बघितलं तर जो कांद्याचा दर आहे तो मागच्या 4-5 दिवसामध्ये सातत्यानं घसरत आहे. याच्या मागचं कारण भिन्न आहे. पण सध्याच्या कंडिशनला जर बघितला तर जो दर हा आपल्याला 2400-2500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत होता, तो दर कोसळून आता 2000च्या खाली सुद्धा काही बाजार समित्यांमध्ये गेले. धास्तावलेला जो माझा कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागला की कुठं आम्ही या ठिकाणी तेजीची वाट पाहत होतो आणि अचानक आता भाव हा घसरला. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कांद्याचा दर हा कधीपर्यंत 3000 प्राप्त होऊ शकतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, ही मंदी आली याचा अर्थ असा नका समजू की आता कांद्याच्या दरात तेजी ही येणारच नाही. तर लक्षात घ्या, ही या ठिकाणी असणारी एक ब्रेकची स्थिती जरी असली तरी हा ब्रेक फक्त 2-4 दिवसाचा आहे. आता हा ब्रेक जो आहे तो कशामुळे आला ते प्रथम समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथून पुढे कांद्याचे दर हे कसे राहतील. तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली की जो कास्तकार बांधव आहे तर त्याच्याकडे पाऊस कमी झाला म्हणून आर्थिक साधन सध्या शिल्लक राहिलं नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कर्जमाफी होईल असं वाटत होतं, ती सुद्धा आत्तापर्यंत झाली नाही. म्हणजे होणार आहे त्याबद्दल अडचण नाही, पण ते पेमेंट हातात आलं नाही. शेतकरी मित्राला उदरनिर्वाह घराचा चालवायचा असतो, त्याला पैशाची गरज असते. मग अशा परिस्थितीमध्ये कांदा दिसला की वाटते बाबा चला कांदा विकून टाकावा, कारण भाव फार कमी पण नाही तर. आणि मग त्या परिस्थितीमध्ये काय झाले की उघडीप पण मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये बाजारामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आला. आता याच्यामुळे काय झाले की संतुलन थोडं बिघडले, मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री वाढली, त्यामुळे पुरवठा थोडासा अधिक झाला, व्यापाऱ्यांनी याचा फायदा उचलला आणि कास्तकार बांधवाकडे खूप जास्त कांदा आहे असं जाहीर केलं. याच्यामुळे काय झाले की मार्केटमध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून आपल्याला कांद्याचा दर हा त्या ठिकाणी घसरताना दिसतोय. पण याचा अर्थ असा आहे की खरंच कास्तकार बांधवाकडे कांदा कमी आहे का? तर असं नाही आहे. कास्तकार बांधवांकडे कांदा हा खूप जास्त शिल्लक नाही आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की कांदा आता तुम्ही जर बघायला गेले तर जास्त आता कास्तकार बांधवाकडे शिल्लक आहे का? तर नाही. कांदा खूप मोठ्या प्रमाणात आला आहे. 2-4 दिवसाचा खेळ. इथून पुढे तुम्हाला सांगतो पुरवठा पुन्हा घटणार आहे आणि एकदा हा कांदा येऊन गेल्यामुळे आता पुरवठा आणखीनच जास्त तुम्हाला घटताना दिसणार. आणि लक्षात घ्या ना, यंदाच्या वर्षी रब्बीचं कांदा उत्पादन 11% घटले. दक्षिणेतून कांदा कमी प्रमाणात येणार आहे आणि देशात कांद्याचा वापर वाढलाय. सरकार व्यापारी खरेदी करायलेत, निर्यात सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हात आखडता घेतला होता, तो थोडा सैल सोडलाय सध्या, पण पुन्हा एकदा ते तसंच करणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे चित्र कुठं पालटले की मागणी आता कमी झाली आणि पुरवठा वाढला, असं नाही. मागणी जिथल्या तिथे, थोडासा पुरवठा वाढल्यामुळे भाव आपल्याला घसरताना दिसतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या ना, सरकारनं दिलेला दर 2125 रुपये प्रति क्विंटल आहे. त्यात तुम्हाला खराब कांदा सुद्धा देण्यासाठी परवानगी. फार खराब नाही, पण कोंब आलेला कांदा देऊ शकतात, टरकल निघालेला कांदा देऊ शकतात, 15 mm पर्यंतचा कांदा देऊ शकतात. म्हणजे तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे, ऑप्शन उपलब्ध आहे. म्हणजे जी या ठिकाणी मंदी आली यापेक्षा भाव खाली आता जाणार नाही. राहिला तेजीचा प्रश्न. तुम्हाला सांगतो, इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा भाव पुन्हा एकदा 300-400 सुधारणार आणि कांद्याची दर पातळी 2500 पर्यंत जाणार. पण
3,000चा भाव कधी होणार, तर यासाठी तुम्हाला ऑगस्ट महिन्याची वाट मात्र पाहावी लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव 100% तुम्हाला 3,000 होताना दिसणार आहे. आणि एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो, की परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. थोडंसं पॅनिक सेलिंग वाढली आहे आणि याच्यामुळे भाव घसरला पण पुन्हा सांगतो तुम्हाला, की ऑगस्ट महिन्यात तेजी सुरू होईल आणि सप्टेंबर महिन्यात कांदा 4 ते 5,000च्या दरम्यान पोहोचणार म्हणजे पोहोचणार. आता सरतेशेवटी कांदा विक्रीचा निर्णय आपण कसा घेतो यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत, की आपल्याला किती नफा होणार. पण जर आपण थोडंसं या ठिकाणी न घाबरता थोडंसं या ठिकाणी सबुरीने घेतलं आणि एकदा सर्वांनी कांदा न विकता थोडा-थोडा कांदा जर आपण प्रत्येकाने आणला, तर कांदा भाव घसरणार सुद्धा नाही. तर कास्तकार बांधवांना खूप सारा फायदा या ठिकाणी होऊन जाईल. तर मित्रांनो 3,000 होण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत तरी वाट बघावी लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात कांदा हा पक्का 3,000 होणार आहे. पण सध्या एवढा सल्ला आहे, की बुवा आपण कमी दरावरती कांदा विकू नका. फारच पैशाची गरज असेल तर सरकारला विकण्याचं ऑप्शन आहे. पण आता एवढं थांबलात तसं आता ऑगस्ट आणि सप्टेंबर काही दूर नाही. इथपर्यंत थांबला तर तुम्हाला दुप्पट ते तिप्पट फायदा हा होणार म्हणजे होणार. नाहीतर तुम्ही विकाल, व्यापाऱ्यांच्या घशात पडेल आणि मग त्यांनी विकाय काढलं, की दुप्पट ते तिप्पट नफा होईल. म्हणजे आपण पीक काढण्यासाठी 4 महिने घातली. आत्तापर्यंत त्याला आणखीन जर विचार केला एप्रिलमध्ये निघाले, मे, जून आणि जुलै 3 महिने सांभाळलं आणि व्यापाऱ्यांनी आपल्याकडून आज खरेदी करून 1-1.5 महिना सांभाळून दुप्पट ते तिप्पट भावात विकलं. म्हणजे विचार करून तुम्हीच बघा, की तुम्हाला काय करायचं आहे. तर सरतेशेवटी थांबणं तुमच्यासाठी संयुक्तिक फायद्याचं एवढं मात्र सांगू इच्छितो. भविष्यात देशातील बाजारात कांद्याचे बाजारभाव कसे बरे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. खूप खूप आभार.